मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना 3 इशारे, होय मित्रांनो, असे ना 3 इशारे, जे 3 इशारे ना बायका तेव्हाच आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला तेव्हाच देतात जेव्हा त्यांना ना संबंध बनवायची, म्हणजेच त्या बायकांना सेक्स करायची त्यांना इच्छा होते, जेव्हा त्या बाईला ना जास्त खाज सुटते, जेव्हा तिला असं वाटतं की आज माझा ना खूप जास्त मूड झाला आहे, मला कसं पण करून ना माझ्या नवऱ्याचा मला माझ्या आतमध्ये घुसवून घ्यायचा आहे, माझी चड्डी ना खाली ओली झाली आहे, असं जेव्हा त्या बाईला वाटतं ना, आणि जेव्हा त्या बाईला कंट्रोल होत नाही, तेव्हा ती ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला जो पण तिच्या आयुष्यामध्ये असेल तर ती त्याला ना असे इशारे त्याला द्यायला लागते. कारण बायकांचं तुम्हाला माहीत असेल की बायका कधी ना असं म्हणजे समोरासमोर उघडपणे बोलत नाही की अहो आज मला ना ठोकून घ्यायची इच्छा झाली आहे, तर आज तुम्ही मला ठोकाल का, असं बायका कधी ना समोरासमोर बोलत नाही, कारण त्यांना ना लाज वाटते किंवा त्यांना भीती पण वाटते. तर लाजेपोटी आणि भीतीपोटी बायका कधी ना आपल्या नवऱ्याला असं उघडपणे बोलून दाखवत नाही. पण बायकांना अत्यंत चालाकीने आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला असे इशारे त्याला देतात की जेणेकरून ना त्यांना असं वाटतं की म्हणजे असे इशारे जर मी माझ्या नवऱ्याला जर मी दिले तर तो ना आपोआप समजून जाईल की माझ्या बायकोला ना आज खूप जास्त ठोकून घ्यायची इच्छा झाली आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ना बायका आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला असे इशारे देतात. तर ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की चावट चावट घाणेरड्या गोष्टी आपल्या नवऱ्यासोबत बोलायला सुरुवात करणं. काय बोललो मी? चावट चावट घाणेरड्या अश्लील गोष्टी आपल्या नवऱ्यासोबत बोलायला सुरुवात करणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की बायका आणि म्हणजे मुली जेव्हा त्यांना ना संबंध बनवायची, जेव्हा त्यांना इच्छा होते, जेव्हा त्यांना ना असं वाटतं की आज मला ना ठोकून घ्यायचं आहे, तर तेव्हा त्या ना आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंड सोबत अशा चावट चावट आणि घाणेरड्या गोष्टी बोलायला त्या सुरुवात करतात. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की बायकांमध्ये पण ना 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असा असतो की त्या बायकांना अगदी समोरासमोर घाणेरड्या चावट चावट गोष्टी नवऱ्याच्या समोर बोलतात. तर काही बायकांना अशा असतात ज्यांना समोर बोलायला थोडीशी भीती वाटते, थोडीशी लाज वाटते, तर त्या बायकांना आपल्या नवऱ्याला व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर चॅटिंग करताना काही ना काहीतरी असा चावट मेसेज किंवा काही ना काहीतरी चावट व्हिडिओ आपल्या नवऱ्याला पाठवतात की जेणेकरून ना त्याला समजेल की माझ्या बायकोचा ना मूड झाला आहे, असं मित्रांनो बायका करतात. म्हणजे बायकांना एकतर आपल्या नवऱ्याच्या समोर अशा चावट गोष्टी बोलायला सुरुवात करतात किंवा बायकांना आपल्या नवऱ्याला मोबाईलवर, त्याला व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर असे काही ना काहीतरी व्हिडिओ किंवा असे काही ना काहीतरी फोटो मेसेज त्याला पाठवतात की जेणेकरून ना त्याला हा सिग्नल भेटेल की म्हणजे आज माझ्या बायकोला ना ठोकायची इच्छा झाली आहे. तर मित्रांनो, हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मुद्दाम ना नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला चिकटण्याचा प्रयत्न करणं, मुद्दाम ना त्याच्या जवळ जाणं किंवा त्याला ना आपल्या जवळ घेणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की बायकांना अत्यंत चालाक असतात. बायका काय करतात माहिती आहे का की जेव्हा त्यांना इच्छा होते ना तेव्हा त्या मुद्दामून ना नवऱ्याला चिकटण्याचा प्रयत्न करतात, नवऱ्याच्या ना मुद्दामून जवळ जातात, मुद्दामून त्याला ना चिकटून झोपतात, मुद्दामून ना आपला म्हणजे पाय आपल्या नवऱ्याच्या अंगावर त्या मुद्दामून टाकतात किंवा आपला हात ना त्या नवऱ्याच्या छातीवर मुद्दामून ठेवतात, असं म्हणजे नवऱ्याला ना मुद्दामून त्या चिकटण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून ना नवऱ्याला समजेल की आज माझ्या बायकोला ना खूप जास्त
इच्छा झाली आहे, आज माझ्या बायकोला ना चांगली ठोकून मला काढली पाहिजे, असं म्हणजे त्या बायकांना असा सिग्नल त्या म्हणजे आपल्या नवऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्या नवऱ्यासमोर ना काहीतरी असे कपडे घालून येणं आणि आपल्या अंगाचं प्रदर्शन त्याला करवणं. काय बोललो मी? आपल्या नवऱ्याच्या समोर ना असे काहीतरी हॉट कपडे आपल्या नवऱ्याच्या समोर घालून येणं आणि त्याला ना उत्तेजित करणं, त्याच्यासमोर ना अंग प्रदर्शन करणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की बाईला ना माहीत असतं की माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बॉयफ्रेंडला कोणत्या कपड्यामध्ये मला बघितलं तर त्याचा लगेच उठतो. हे बाईला ना म्हणजे चांगलं माहीत असतं. तर बाई मुद्दाम काय करते की म्हणजे जसे कपडे ना तिच्या नवऱ्याला आवडतात तर तसे कपडे ना ती म्हणजे आपल्या नवऱ्याच्या समोर घालून येते. कधी कधी ती ना एकदम टाईट कपडे किंवा कधी कधी ना एकदम म्हणजे छोटे कपडे ती आपल्या नवऱ्याच्या समोर घालून येते आणि त्याला ना आपल्या अंगाचं प्रदर्शन त्याला करवण्याचा प्रयत्न करते. मुद्दामून ना त्याला आपले अंबे दाखवते, मुद्दामून ना त्याला आपल्या पोटाची बेंबी ती दाखवते किंवा मुद्दामून ना त्याच्यासमोर खाली वागते आणि म्हणजे आपलं ढुंगण त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. असं पण बायका करतात मित्रांनो की जेणेकरून ना त्यांना असं वाटतं की जर मी असं काही केलं ना तर माझा नवरा आपोआप समजेल की म्हणजे मला ना संबंध बनवायची इच्छा झाली आहे आणि तो लगेच ना मला ठोकायला सुरुवात करेल, असं बायकांना वाटतं मित्रांनो. आता मित्रांनो हे इशारे ना कधी कधी पुरुषांना समजतात तर कधी कधी पुरुष ना ह्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि बायकांचा मूड ना पूर्णपणे ऑफ होतो. तर मित्रांनो हे इशारे ना आज मी तुम्हाला सांगितले. आता ह्या इशाऱ्यांना ना कधी तुम्ही इग्नोर करू नका. जर तुमच्या बायकोने तुम्हाला असे इशारे दिले तर लगेच ना तुम्ही तिला ठोकून काढा, कारण त्याचा अर्थ ना असाच होतो मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.